external memory location किंवा external RAM. Then for that purpose, which which register is used? कोणता रजिस्टर यूज करता एक्सटर्नल मेमरी लोकेशन साठी? व्हेरी गुड, DPTR. आणि जर आणि इन्स्ट्रक्शन कशी असते इंटरनल टू एक्सटर्नल मेमरी लोकेशनला डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर काय इन्स्ट्रक्शन आहे? कुठला ऑपकोड यूज करतो आपण? कमांड कोणती यूज करतो? मूव एक्स, नॉट ओनली मूव. मूव एक्स हे मेन इन्स्ट्रक्शन आहे जे तुम्हाला यूज करायचे. ठीक आहे. सो आता एकदम स्टेप वाईज नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. पहिला पॉइंट, स्टेटमेंट लिहा प्रोग्रामचं. काउंट दी ऑड नंबर्स, count the odd numbers in the block of, count the odd numbers in the block of 10 numbers, in the block of 10 numbers, 10 नको जाऊ द्या, 5च घ्या, 5 numbers stored in external RAM, stored in external RAM location 3000H, starting from location 3000H, from location 3000H. ठीक आहे. प्रोग्राम आय थिंक स्टेटमेंट लिहिलं असेल. वन बाय वन मी स्टेप सांगते तुम्हाला आता. सगळ्यात महत्वाचं, मला काय करायचंय, माझ्याकडे काहीतरी 5 नंबर्स आहे, रॅन्डम कोणते तरी नंबर्स आहे. म्हणजे मी समजा 1 2 3 4 5 हेच नंबर आहे, किंवा असं समजा दुसरे नंबर घेऊन, नेहमी नेहमी तेच न घेता दुसरे घेऊ. चला, 11 12 13 14 15 हे नंबर घेतले मी. ठीक आहे. सो याच्यामधून मला काय करायचंय, नंबर ऑफ ऑड नंबर्स फाइंड आउट करायची. ह्या 5 नंबर मला कम्पेअर करायचे. कम्पेअर करून काय करायचं, याच्यातले 5 ऑड नंबर, किती नंबर ऑफ ऑड नंबर्स आहेत ते चेक करायचे. म्हणजे आता समजा हा हा एक ऑड नंबर झाला, हा एक ऑड नंबर झाला आणि हा एक ऑड नंबर झाला. म्हणजे आत्ताच्या कंडिशनला माझ्याकडे टोटल किती आहे, 3 ऑड नंबर्स आहेत. आता हा 3 जो आहे तो मला कुठल्या तरी लोकेशन मध्ये किंवा रजिस्टर मध्ये सेव्ह करायचंय, की फायनल रिझल्ट माझा काय आला पाहिजे, की फ्रॉम गिवन डेटा बाइट्स आय फाउंड दॅट देर आर टोटल 3 ऑड नंबर्स. सो हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय, की डेटा बाइट्स दिलेले त्यांनी 5 डेटा बाइट्स कोणते कोणते, 11 12 13 14 15. याच्यामध्ये माझ्याकडे किती आहे, ऑड नंबर्स 3 आहेत. हेच मला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय, एक्झिक्यूट करायचंय व्हाया प्रोग्राम. ते करण्यासाठी पहिले तुम्हाला एक कॉमन लॉजिक लक्षात असलं पाहिजे. कॉमन लॉजिक असं आहे, तुम्हाला तर माहिती आहे हे सगळे नंबर्स काय आहेत, हेक्स आहे. ठीक आहे. आपण हेक्स टू बायनरी करताना काय करतो, त्याचा एक एक डिजिटचा बायनरी कोड लिहित जातो. सो टोटल 8 बिटचा बायनरी, प्रत्येक नंबर काय असणार आहे, 8 बिटचा असणार आहे. सो समजा मी 11 ला बायनरी मध्ये कन्वर्ट केलं, 11H. सांगा बरं काय तो, 0 0 0 1, हा 1 चा झाला, 0 0 0 1. ठीक आहे. 4 बिट जातो, बरोबर. सेम वे 12H चा काय येतो, पुढे ओके 13H, 14, 15H, हे लॉजिक फार महत्वाचे आहे. आता मी जी स्टेप सांगणार आहे
ती तुम्हाला ऑल द टाइम लक्षात ठेवायची आहे. कधीच प्रॉब्लेम येणार नाही. कोणताही प्रोग्राम म्हणजे इव्हन नंबर असेल, ऑड नंबर असेल, तुम्ही इझिली टॅकल करू शकता. मग इथे डेटा बाइट्स किती देऊ? हा, आता बघायचं पूर्ण बिट्स बघा, ऑब्झर्व करा. या बिट्स मध्ये जो तुमचा LSB बिट आहे त्याच्यात काहीतरी चेंज आहे. काय चेंज आहे बघा. जेव्हा तुमचे ऑड नंबर्स आहेत, कोणता 11 हा ऑड नंबर आहे, 13 हा ऑड नंबर आहे आणि 15 हा ऑड नंबर आहे, बरोबर. त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय की त्याचा LSB बिट काय झालाय, काय दिसतोय, LSB बिट किती आहे, 1 आहे. आणि जेव्हा माझ्याकडे इव्हन नंबर येतोय त्यावेळेस त्याचा LSB बिट काय आहे, 0 आहे. कळालं. प्रत्येक ऑड नंबर जेव्हा तुम्ही लिहिताय त्यावेळेस तुमचा जर ऑड नंबर असेल तर LSB बिट हा नेहमी काय असतो, 1 असतो. आणि ज्यावेळेस इव्हन नंबर असतो त्यावेळेस तुमचा LSB बिट हा नेहमी 0 असतो. कोणताही नंबर लिहा, कोणत्याही याचा बायनरी कोड लिहा, तुम्हाला हेच ऑब्झर्व होईल. ठीक आहे. ही पहिली स्टेप नोट डाऊन करून ठेवायची. सेकंड स्टेप, मला ऑड नंबर फाइंड आउट करायचे ना, बरोबर. पहिले तर आपण फाइंड आउट केलं की हाऊ टू आयडेंटिफाय इव्हन नंबर्स अँड ऑड नंबर्स फ्रॉम द बायनरी डेटा बिट्स. ठीक आहे. सो LSB बिट जर अफेक्ट होते, बरोबर. LSB बिट 1 असला तर आपण समजतो की तो काय तुमचा ऑड नंबर आहे. आणि LSB बिट जर तुमचा 0 असेल तर तो आपण अज्युम करतो दॅट द गिवन नंबर इज इव्हन नंबर. ठीक आहे. सो आता पुढची स्टेप, सेकंड स्टेप. सेकंड स्टेप मध्ये मला काय करायचंय, आयडेंटिफाय करायचं आहे की तो नंबर ऑड आहे की इव्हन आहे. कारण हे झालं आपलं मॅन्युअली, पण मला व्हाया प्रोग्राम परफॉर्म करायचा आहे. प्रोग्राम परफॉर्म करण्यासाठी मला त्यातले काय करावं लागतील, नंबर ऑफ वन्स काउंट करावं लागतील. ठीक आहे. किंवा एक एक बिट चेक करावं लागेल. सो बिट चेक करताना काय असतं, समजा मी हे बिट लिहिते, एक मिनिट हा. फॉर एक्झाम्पल मी एखादा डेटा बाइट लिहून टाकते. झिरो 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. सो समजा मला 11 आपण घेतला होता, तो ऑड नंबर आहे. 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. सो याच्यामध्ये मला चेक काय करायचं आहे की हा जो नंबर आहे हा ऑड आहे की इव्हन आहे, थ्रू प्रोग्राम चेक करायचे. प्रोग्राम मध्ये माझ्याकडे काय आहे की सिम्पली एक इन्स्ट्रक्शन आहे RRC. ठीक आहे. रोटेट राईट विथ कॅरी. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे एक कंडिशन आहे, जर कॅरी फ्लॅग सेट झाला तर आपण पुढचं काय करू शकतो, काउंटर आयदर इन्क्रीमेंट करतो किंवा डिक्रीमेंट करतो. म्हणजेच इथे काय करतोय, सिम्पली आपण डेटा काय करतोय, कम्पेअर करतोय. सो डेटा कम्पेअर करून जर कॅरी जनरेट झाला तर पुढे मुवमेंट कशी घ्यायची, तो इन्क्रीमेंट करायचा का डिक्रीमेंट करायचा, पुढच्या नेक्स्ट लोकेशनला जाऊ द्यायचा की आहे त्याच लोकेशनला ठेवून परत तो डेटा सेव्ह करायचा आहे, ते काम करायचे. म्हणजे काय की जर मला हे इंडिकेट झालं इथे, आता रोटेट राईट विथ कॅरी म्हटलंय, कॅरी म्हणजे काय की कॅरीची कंडिशन कुठे राहणार आहे, समजा डेटा तुमचा कसा होणार आहे, आता इथे रोटेट राईट विथ कॅरी या कंडिशनला आपली पुढची स्टेप काय करायची, RRC परफॉर्म करायचे. RRC म्हणजे काय, एक बिट जाणार इकडे, हा 7 6 5 4 3 2 1 0. ठीक आहे. सो हा बिट इकडे मूव्ह होणार, इथला बिट इथे शिफ्ट होणार, इथला बिट इकडे शिफ्ट होणार, असं 1 बाय 1 शिफ्टिंग परफॉर्म होईल. हे राईट हँड साइडला होतंय. ठीक आहे. मग आता हा LSB बिट कुठे जाणार आहे, टू दी कॅरी. सो इथे तुमचा कॅरी असणार आहे, कॅरीला, आणि कॅरीचा बिट कुठे जाणार आहे, MSB ला. ठीक आहे. सो ही सायकल असते, परफॉर्म करायची असते. सो हा जेव्हा आपण परफॉर्म करतोय, इथे काय इंडिकेट होते बघा, जेव्हा हा ऑड नंबर किंवा D0 बिट जो आहे त्याचा शेवटचा
तो जेव्हा कॅरीला जातोय, कॅरी का होतोय, सेट होतोय 1 ला. मग आपण इथे कंडिशन काय चेक करणार आहे, इफ कॅरी इज जनरेटेड ऑर नॉट. इफ कॅरी इज जनरेटेड देन व्हॉट टू डू, मला काय करायचंय, ज्या रेजिस्टर मध्ये माझा डेटा सेव्ह करायचा आहे त्याला मला काय करावं लागेल, इट शुड बी इन्क्रिमेंटेड. ठीक आहे, ज्या रेजिस्टर मध्ये मला डेटा सेव्ह करायचा आहे तो काय केला पाहिजे, मी इन्क्रिमेंट केला पाहिजे, कारण मला काउंटिंग करायचंय की किती नंबर ऑफ ऑड नंबर्स आहे त्या डेटा बाइट्स मध्ये. आपल्याकडे 5 डेटा बाइट होते, आपण अजून केले होते 11, 12, 13, 14, 15, 11, 12, 13, 14, 15. ठीक आहे, हे 5 डेटा बाइट्स घेतले होते. या 5 डेटा बाइट मधून माझ्याकडे किती ऑड नंबर्स आहेत ते मला सेट करण्यासाठी मी ही कंडिशन दरवेळेस चेक करणार. आता हे माझं झालं एका नंबर साठी. पुढचा डेटा आला 12, 12 चा इथे कोड जाणार. इथे काय दिसतंय, पुढच्या याला 12 मी सांगितलं की LSB बिट काय असतो, त्याचा इवन असतो. इवन नंबर असेल तर शेवटचा जो बिट असतो तो काय असतो, 0 असतो नेहमी. आणि इथे काय आला तुमचा 1 आला, हा झाला 12 चा. सो जेव्हा तो शिफ्ट होतोय तेव्हा इथला 0 कुठे जातोय, कॅरीला जातोय LSB चा. म्हणजे इथे व्हॅल्यू काय झाली, कॅरीची 0 झाली. सो जेव्हा कॅरी 0 होतो म्हणजे देर इज नो नीड ऑफ इन्क्रिमेंटिंग दिस आर, where we need to store the number of odd whatever the counting of odd numbers. म्हणजे हा काय झाला, हा इन्क्रिमेंट नाही होणार, हा काय करेल, हा तसाच राहणार डेटा जसा आधी होता तसा. म्हणजे त्याच्यामध्ये एक सेव्ह झालेला आहे, फक्त एक नंबर आपल्याला फाइंड आउट झालाय की हा ऑड आहे. बाकीचे आता पुढचा जो नंबर होता तो इवन आहे, त्याच्यामुळे देर इज नो नीड ऑफ इन्क्रिमेंट ऑफ दिस रजिस्टर. जस्ट वी विल मूव्ह टू दी नेक्स्ट लोकेशन. नेक्स्ट लोकेशन साठी मला परत माझ्याकडे काय लागणार आहे, डेटा बाइट काउंटर लागणार आहे. दरवेळेस लक्षात ठेवा, जेवढ्या वेळेस आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत तो तुमचा असतो बाइट काउंटर, आणि ज्या लोकेशनला ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत तो तुमचा असतो मेमरी पॉइंटर. ठीक आहे, आणि जिथे तुम्हाला डेटा सेव्ह करायचा म्हणजे कॅरी सेट करायचा असेल तर तो तुमचा असतो MSB काउंटर. MSB काउंटर म्हणा, किंवा आता ह्या केसमध्ये काय म्हणणार तुम्ही, ऑड काउंटर म्हणा. ठीक आहे, सो ऑड काउंटर मी काहीतरी अजूम करणार. सो माझ्याकडे किती टोटल काउंटर झाले, 3 काउंटर. सो हे 3 काउंटर मला काय करावं लागतील, आधी इनिशियलाइज करावे लागतील. ठीक आहे, सो ही मेन हिंट कळाली तुम्हाला, हे ऑपरेशन कसं परफॉर्म होतं, की कॅरी कधी 1 येतो, मग कसं आयडेंटिफाय होतं की गिवन नंबर इज ऑड ऑर नॉट ऑर इवन ऑर नॉट, हे याच्यावरनं आयडेंटिफाय होतं. तर आपण ऍक्च्युअल प्रोग्राम कडे जाऊ. प्रोग्राम मध्ये पहिलं काम काय आहे, मी सांगितलं माझ्याकडे 5 नंबर आहे, 5ही नंबरला मला कम्पेअर करायचे, मला चेक करायचंय की जो काही 5 नंबर आहेत 11, 12, 13, 14, 15 हे इव्हन आहे की ऑड आहे ते चेक करायचंय. सो मला प्रत्येक नंबर त्याने काय केला पाहिजे, चेक केला गेला पाहिजे, किंवा जे काही ऑपरेशन आहे रोटेट राईट विथ कॅरी ते ऑपरेशन त्याने परफॉर्म केलं पाहिजे. सो त्याच्यासाठी मला आधी बाईट काउंटर इनिशियलाइज करावं लागेल. मी बाईट काउंटर इनिशियलाइज केला. सो माझा बाईट काउंटर कोणताही घ्या, तुम्ही सांगितलं म्हटले R3 घेऊ, तुम्ही म्हटले R4 घेऊ, R5 घेऊ, कोणताही घेऊ. ठीक आहे, सो आपण आज चेंज करून घेऊ. दरवेळेस R0, R1, R2 घेतो, यावेळेस थोडेसे चेंज करू. यावेळेस घेऊ R3. ठीक आहे, #00H. पहिलं काम काय केलं मी, सॉरी 00 नाही, 5 नंबर्स आहे, सो 05H. सो हा झाला बाईट काउंटर इनिशियलायझेशन. म्हणजे 5 मला नंबर्स काय करायचे, चेक करायचे आहे ते इवन आहे की ऑड आहे. सेकंड स्टेप, आता हे 5 नंबर मला कुठून घ्यायचे, त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे की एक मेमरी लोकेशन डिसाइड करावं लागणार आहे की लेट हे जे 5 नंबर्स आहे 11, 12, 13, 14, 15 हे 5 नंबर स्टार्ट विथ लोकेशन. आता एक्सटर्नल आपण कन्सिडर केलेलं आहे ना, एक्सटर्नल साठी मग आपण DPTRचं लोकेशन अजून करू 3000H. व्हेरी कॉमन लोकेशन, ते आपल्याला वेल नोन माहित झालेलं आहे म्हणून. सो म्हणजे माझं काम काय, आता DPTR ला मला इनिशियलाइज करावं लागेल 3000H ला. एकदा त्याने 11 चेक केला की माझा हा मेमरी पॉइंटर पुढच्या लोकेशनला पॉइंट झाला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या लोकेशनला, पुढच्या लाईकवाईज, म्हणजे सगळे नंबर तो काय करणार, चेक करणार. सो त्याच्यासाठी मला आधी काय करावं लागेल, मेमरी पॉइंटर इनिशियलाइज करावं लागेल की माझा इनिशियली 11 हा नंबर 3000H ह्या लोकेशन मध्ये सेव्ह आहे, तो आहे एक्सटर्नल मेमरी लोकेशन. म्हणून DPTR ला मी काय केलं, इनिशियलाइज केलं विथ लोकेशन 3000H. सो हे झालं मेमरी पॉइंटर. ठीक आहे, याला म्हणतो आपण मेमरी पॉइंटर इनिशियलायझेशन. सो 3000H ला मी इनिशियलाइज केले. थर्ड स्टेप काय येणार आहे की जर माझा कॅरी सेट झाला की रोटेट राईट करताना
जर ऑड नंबर आला तर ऑड नंबर जो D0 बीट असतो LSB बीट तो मूव्ह होतो कॅरीला, म्हणजेच कॅरी काय होतो सेट होतो 1 ला. तो मला कॅरी सेट करायचंय 1, त्याच्यासाठी मला एक कॅरी काउंटर लागणार आहे. सो लेट दॅट कॅरी काउंटर वी कॉल्ड इट ॲज अ ऑड काउंटर. सो आपण ॲझ्युम करू तो माझा ऑड काउंटर आहे R4. ठीक आहे, त्याला मी आधी इनिशियलाइज करेल 00H ने, म्हणजे डेटा काहीच नाही त्याच्यामध्ये. जेव्हा तो सेट होईल तो इन्क्रीमेंट केला जाईल आणि तो इन्क्रीमेंट होईल बाय 1. ठीक आहे, सो हे 00H ने मी काय केलं, काउंटर केला. फोर्थ स्टेप काय येणार आता, जो DPTR मधला डेटा आहे मला तो काय करायचा आहे, रोटेट राईट ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ते डायरेक्टली मी DPTR सोबत नाही करू शकत. त्याच्यासाठी पहिले मला ह्या लोकेशन मधला डेटा अक्युमुलेटर मध्ये लोड करावा लागणार आहे. ठीक आहे, अक्युमुलेटर मध्ये लोड करण्यासाठी मी इन्स्ट्रक्शन यूज करेल मूव्ह एक्स. आता मूव्ह एक्स हे इन्स्ट्रक्शन काय यूज केले, बिकॉज आय एम युजिंग or I am transferring the data from external memory location to internal memory location, that is from DPTR to accumulator. लक्षात ठेवायचं, डेस्टिनेशन नेहमी लेफ्ट हँडला लिहितो, सोर्स नेहमी राईट हँडला लिहितो. म्हणजे जिकडनं डेटा ट्रान्सफर करायचा आहे तो नंतर लिहितो आणि जिथे ट्रान्सफर करायचा तो आधी लिहित असतो याच्यामध्ये. ठीक आहे, सो at the rate DPTR indicates what 3000H location. So whatever the content present in the 3000H, it will loaded into the accumulator A. ठीक आहे, आता अक्युमुलेटर मध्ये लोड झालेला आहे. लेट आपण अझ्युम करू इथे ह्या स्टेट साठी 3000H मध्ये नंबर आहे 11. 11 कशात गेला, अक्युमुलेटर A मध्ये सेव्ह झालेला आहे. आता ह्या A ला म्हणजे 11 ला मला ऑपरेशन काय परफॉर्म करायचंय, टू चेक द कॅरी कंडिशन. सो त्याच्यासाठी मी काय करणार, RRCA. ठीक आहे, हे ऑपरेशन परफॉर्म करणार. या ऑपरेशन मुळे काय होतंय, जो काही डेटा बीट होता 0001 0001 हे एक 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 शिफ्ट होत गेले. ठीक आहे, हे शिफ्ट होताना हा कुठे जातोय, कॅरीला जातोय आणि कॅरीचा बीट कुठे जातोय, 0 ला जातोय. कॅरीचा बीट आपण काय सेट केलेला आहे, 00 सेट केलाय, तो इथे जाणार आणि D0 मधला डेटा काय जाणार, आता इथे जाणार. मग आता ह्याच्या नंतर मला काय चेक करावं लागेल, कॅरी सेट झालाय की नाही झालाय, म्हणजे कॅरी 1 झालाय की 0 झालाय. त्याच्यासाठी मी काय करणार, सिम्पली पुढची इन्स्ट्रक्शन चेक करणार. सो आपली कंडिशन काय आहे, जम्प इफ नो कॅरी. आता हीच कंडिशन का घेतली, कारण माझी कंडिशन काय, जर कॅरी जनरेट झाला तर माझा काउंटर नेहमी काय झाला पाहिजे, इन्क्रीमेंटच झाला पाहिजे. पण जर कॅरी जनरेट नाही झाला तर त्याने काय केलं पाहिजे, पुढची स्टेप एक्झिक्यूट केली पाहिजे. ठीक आहे, सो त्याच्यासाठी मी जम्प नो कॅरीचीच कंडिशन घेणार. जम्प इफ नो कॅरी इज जनरेटेड देन मूव्ह टू दी डाऊन स्टेट. अगेन तुम्हाला माहिती, एक स्टेप मी ठेवते तशीच आणि डाऊनची लूप लिहून घेणार. डाऊन काय सांगतोय, जस्ट चेक युअर बाईट काउंटर, मीन्स डिक्रीमेंट युअर बाईट काउंटर, डिक्रीमेंट अँड जम्प इफ नॉट इक्वल्स टू 0. आपण बाईट काउंटर कशाने इनिशियलाइज केलाय, बाईट काउंटर इनिशियलाइज केले R3 ने. सो तो काय करणार, R3 ला चेक करणार आणि मूव्ह टू दी अप. आता अप म्हणजे काय येणार परत, अप म्हणजे काय, टू लोड दी डेटा. ठीक आहे, पण हे लोड करण्याआधी आता काय करायचंय आपल्याला, दरवेळेस ए मध्ये डेटा पॉइंटरचा डेटा लोड करायचा आहे. पण आधी 3000H इनिशियलाइज केला म्हणून तो डेटा लोड झाला, पण मला आता पुढच्या लोकेशनला लोकेट झाला पाहिजे 3001H, ज्याच्यामध्ये माझा 12 हा नंबर सेव्ह केलेला आहे. त्याच्यासाठी मला हा DPTR आधी काय करावं लागेल, इन्क्रीमेंट करावं लागेल. सो पहिली स्टेप, बिफोर परफॉर्मिंग और बिफोर चेकिंग दिस स्टेट I have to perform one operation, that is just increment your DPTR. DPTR ला आधी इन्क्रीमेंट करणार, म्हणजे तो आधी 3000 ला होता, आता तो 3001H ला लोकेट होईल. 3001H मध्ये 12 हा नंबर सेव्ह आहे, जो मी अक्युमुलेटर मध्ये नंतर लोड करणार आणि परत ऑपरेशन परफॉर्म करणार, दॅट इज रोटेट राईट. सो इथे तो चेक करेल. मग नंतर डिक्रीमेंट अँड जम्प इफ युअर कॅरी काउंटर बाईट काउंटर इज नॉट 0, देन मूव्ह टू दी अप स्टेट. सो अप म्हणजे काय, या स्टेट मध्ये तुमचा अपचा ऑपरेशन म्हणजे इथे आहे.
हा झाला up, where it performs the loading of data from data pointer to accumulator and perform operation RRCA. ठीक आहे. पण समजा कॅरी जनरेट झाला तर काय करायचं? कॅरी जनरेट झाला तर म्हणजे इंडिकेट काय होतं? कॅरी सेट टू 1, दॅट मीन्स व्हॉट इट इंडिकेट्स? द गिवन नंबर इज ऑड. सो गिवन नंबर ऑड असेल तर तो काय करतो? इन्क्रीमेंट युअर कॅरी काउंटर. कॅरी काउंटर आय थिंक आपण इनिशियलाइज केलाय R4 ने. कॅरी काउंटर इनिशियलाइज केलाय R4 ने. ठीक आहे. सो मी काय केला? इन्क्रीमेंट केला R4. नंतर तो पुढच्या स्टेप्स काय करणार? एक्झिक्यूट करणार. परत तो नेक्स्ट लोकेशनला चेक करणार. नेक्स्ट लोकेशनला 12 नंबर आहे. आता 12 नंबरला परत रोटेट राईट ऑपरेशन परफॉर्म होईल. ठीक आहे. 0 0 0 1 0 0 1 0. सो जेव्हा कॅरी काउंटर इन्क्रीमेंट केलेला आहे तो इकडे जाणार. ठीक आहे. 1 इथला 0 इथे इकडे मूव्ह होणार, इथे इकडे मूव्ह होणार, हा इथे, हा इथे, हा इथे, हा इथे आणि हा इथे. सो आता पुढच्या स्टेपला कॅरी काय झाला? 0 झाला. मीन्स देअर इज नो कॅरी जनरेशन. कॅरी जनरेट नाही झाला तर कुठे सांगितलंय? मूव्ह टू द डाऊन. मीन्स सिम्पली इन्क्रीमेंट युअर DPTR लोकेशन. म्हणजे तुमचा R4 ला काही इफेक्ट झालाय का? नाही. R4 मध्ये जो आधी डेटा सेव्ह होता 1 तो जसाच तसा राहिला. जस्ट यू आर मुव्हिंग टू नेक्स्ट लोकेशन टू चेक दॅट द नेक्स्ट नंबर इज ऑड ऑर नॉट. मग नेक्स्ट नंबर काय आला? 13. 13 ला परत इथे काय झाला? कॅरी सेट होणार. कॅरी परत पुढे काय होणार? इन्क्रीमेंट होणार आणि पुढे परत तुमचं काय झालंय? डाऊनची मुवमेंट परत इन्क्रीमेंट DPTR. कळालं? या मॅनरने ही स्टेप परफॉर्म होणार. जोपर्यंत तुमचा बाईट काउंटर काय होतोय? 0 होत नाही तोपर्यंत ही स्टेप चालूच राहणार. एकदा बाईट काउंटर 0 झाला की तुमचा लास्ट स्टेप काय येणार? जस्ट टू स्टॉप दी प्रोग्राम, दॅट इज लूप, ए जम्प लूप. कळालं? समजलं का? काही डाऊट? ठीक आहे. समजला असेल तर सेम आता मला सांगा, हा प्रोग्राम ज्याला एकदम क्लिअर समजला असेल 101% तो इव्हन नंबर साठी सुद्धा प्रोग्राम लिहू शकतो. कसा लिहिणार? एक सिंगल इन्स्ट्रक्शन चेंज करायची. सांगा पटकन काय? सेम जसं लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर होतं सेम वे हे पण आहे. दोघांमध्ये फक्त एक सिंगल इन्स्ट्रक्शनचा डिफरन्स आहे. बाकी प्रोग्राम जसाच तसा.